नाशिकच्या निफाड तालुक्यातील सायखेडा या ठिकाणी वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णीचं साम्राज्य तयार झालेलं आहे. तर आपण पाहू शकतात का मी आता सायखेडा येथील पुलाजवळ असलेल्या गोदावरी नदी पात्राच्या या ठिकाणी आलेला असून या ठिकाणी जसं काही एखाद्या शेतामध्ये हिरवीगार जी तर ती या ठिकाणी एखादं पीक तयार झालेलं आहे, अशा पद्धतीची ही जलपर्णी जी तर एकदम दाट जलपर्णी आपल्याला पाहायला मिळत आहे. याच्यामुळे कुठंतरी नदी पात्रातलं जे पाणी येतं ते आता दूषित होत आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांचं जे तर ते उच्छाद ह्या परिसरामध्ये सायखेडा, चांदोरी या परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर नवीन पुलाचं काम सुरू असल्या कारणाने या पुलाच्या परिसरामध्ये या ठिकाणी ही जलपर्णी संपूर्ण अडकलेली आहे. त्याच्यामुळे ही जलपर्णी अजून पुढे सरकलेली नसल्यामुळे ही जलपर्णी जी तर ती काढून टाकावी अशी मागणी चांदोरी आणि सायखेडा परिसरातील नागरिकांकडून आता जोर धरू लागलेली आहेत. आणि कारण की या ठिकाणी असलेल्या ज्या काही पाणी पुरवठा योजना आहेत तर या पाणी पुरवठा योजनेला सुद्धा ह्या जलपर्णीमुळे दूषित पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे कुठेतरी नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे ही जलपर्णी काढावी अशी मागणी आता जोर धरताना या ठिकाणी दिसत आहे. उमेश पारिक, TV9 मराठी, सायखेडा, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.